हाय गाईस, तर तुम्ही इथे बघू शकता. आज आम्ही शेवग्याचा पाला आणलेला आहे. आज आम्ही त्याची भाजी करणार. तर इथे शेवग्याचा पाला घेतलेला आहे. त्याला व्यवस्थित एकदम पाला साईडला काढायचा व देठं नाही घ्यायची त्याची. व्यवस्थित पाला साईडला काढून घ्यायचा. तर आता इथे तुम्ही बघू शकता आपण कढई घेतलेली आहे. तिला तापायला ठेवायची. त्याच्यामध्ये आपल्याला गरजेपुरतं तेल घालायचं. त्यानंतर ते तेल तापल्यावरती लसूण टाकायचा. लसूण चांगला लालसर परतून घ्यायचा. मग त्यामध्ये मिरची ॲड करायची. मिरचीसुद्धा परतून घ्यायची मस्तपैकी. त्यानंतर मीठ टाकून ते पाला मस्तपैकी धुवून घ्यायचा व पाला टाकून घ्यायचा कढईमध्ये. आता भाजीला मस्तपैकी हलवून घ्यायचं, परतून घ्यायचं. आता तुम्ही बघू शकता एका साईडला आपण मुगाची डाळ जी होती ती भिजत घातली होती. आता ती डाळसुद्धा आपण भाजीमध्ये टाकून घेणार आहोत. डाळ टाकायची, चवीनुसार मीठ टाकायचं आणि मग भाजी परतून घ्यायची. भाजीतलं पाणी आटूस तर भाजी पूर्णपणे परतून घ्यायची. जेव्हा पाणी आटेल तेव्हा गॅस बंद करून आपली भाजी तयार आहे. इथे आईने तोवर पीठ मळलं होतं भाकरीचं. आता आई भाकऱ्या करत आहे. तुम्ही बघू शकता इथे आईची एक भाकरी होस तर दुसरी भाकरीसुद्धा आईने थापायला घेतली. एक भाकरी थापूस तर पहिली भाकरी तव्यातली मस्तपैकी टमपणे फुगून बसली होती. मस्त टमटमीत भाकरी अशा आईने केलेल्या होत्या. तर ही बघा आज आपली शेवग्याच्या पाल्याची भाजी. आणि हा राहिला आजचा मेनू. प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.